नागपूर पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केलाय। पोलिसांनी 6 गांजा तस्करांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 2 कोटींपेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त करण्यात आलाय। 2 वेगवेगळ्या कारवाईच्या अंतर्गत पोलिसांनी हे मादक पदार्थ जप्त केलेत। नागपूर जिल्ह्यातील कटोल येथे वाळू नेणाऱ्या टिप्परला अपघात झाला तेव्हा घटनास्थळावर तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या पायाखालची वाळूच सरकली, कारण वाळूच्या परतीखाली चक्क गांजा भरलेली पाकिटं लपवली होती। आंध्र आणि विशाखापट्टणम इथून नागपूरला वाळू आणणाऱ्या टिप्परमध्ये हा साठा लपवला होता। नागपूर जिल्ह्याच्या चिखली मैना शिवारात 5 सप्टेंबरला हा अपघात झाला। या अपघातामुळे या तस्करीचं रॅकेटचं बिंग फुटलंय। 19 लाखांचा 190 किलोंचा गांजा जप्त करण्यात आला। 5 तारखेला जो ॲक्सिडेंट झाला त्याच्या अनुषंगाने आम्हाला ती गाडी मिळाली, त्याच्या गांजाचं मटेरियल मिळालं, 2 आरोपी मिळाले। मग त्याच्या अनुषंगाने सखोल चौकशी केली, तपास करून आम्हाला बाकीचे आरोपी मिळाले आणि त्या आरोपीच्या माहितीने आम्हाला गोडाऊन मिळालं मरकसूरला। तपासादरम्यान कटोल तालुक्याच्या मगरसूर गावात मनीष सिंह नावाच्या व्यक्तीच्या फार्म हाऊसमध्ये साठा करून ठेवल्याचं गुन्हे शाखेच्या पथकाच्या निदर्शनाला आलं। पोलिसांनी 7 सप्टेंबरला मगरसूर इथे छापा टाकून 1,74 लाखांचा 1,746 किलोंचा गांजा पकडला। यानंतर मनीष सिंह, त्याचा नोकर राम शरण, निखिलेश बक्षी, नागुला सांबा शिवडू या 4घांना अटक करण्यात आली। या टोळीचा प्रमुख नागुला हा आहे। त्याने त्रिमूर्ती नगर इथे मनीष सिंह आणि निखिलेश बक्षी यांच्यासह संगनमत करून नागपूर ग्रामीणला गांजा तस्करीचं हब बनवलं। त्यांचं आंध्रामधून यायचं आणि तो माल मरकसूरचं जे फार्म हाऊस आहे त्या ठिकाणी ते स्टोअर करायचं आणि तिथून ज्याप्रमाणे त्यांची रिक्वायरमेंट राहील समोरच्या पार्टीला त्याप्रमाणे त्यांचं वाटप व्हायचं। गेल्या अनेक दिवसांपासून हा गोरखधंदा सुरू होता, तरी केवळ अपघातानंच पोलिसांना याचा छडा लागला। आपल्या गुप्तचर यंत्रणेचं हे अपयश असल्याचं नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी मान्य केलं। मात्र हे कारण पुरेसं नाही, योग्य ती कारणं शोधून ती दुरुस्त करणं गरजेचं आहे। अखिलेश आळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।